सर्वांना नमस्कार. आज आपण श्री वसंत पोद्दार लिखित म्हणजे यांनी लिहिलेली श्री स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्र्यावर लिहिलेली योद्धा संन्याशी या कादंबरीचं सारांश रूपानं वाचन करणार आहोत, माहिती घेणार आहोत, चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम या योद्धा संन्याशी हे स्वामी विवेकानंद कसे बनले, त्यांना ही उपाधी कशी मिळाली, पण याचा एक प्रवास होता. तर त्या प्रवासामध्ये नरेंद्र किंवा ज्याला त्यांचे गुरु परमहंस हे नोरेन म्हणायचे, तर नोरेन पासून स्वामी विवेकानंदांचा प्रवास कसा झाला हे आपण आज या भाग पहिला यामध्ये आपण पाहणार आहोत. स्वामी विवेकानंदांचं मूळ नाव म्हणजे जन्मनाव हे नरेंद्र होतं. नरेंद्रचे आजोबा हे दुर्गाप्रसाद आणि दुर्गाप्रसाद हे एक संन्यस्त व्रतीचे होते. म्हणजे ज्यावेळेस स्वामी विवेकानंदांच्या म्हणजे नरेंद्रच्या वडिलांचा विश्वनाथ बाबूंचा ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी त्यांनी गृहत्याग केला आणि संन्यासाश्रम स्वीकारला. आणि विश्वनाथ बाबू हे खूप श्रीमंत, म्हणजे विश्वनाथ बाबूंनी खूप कष्ट करून स्वतःच ऐश्वर्य मिळवलं. आणि विश्वनाथ बाबूंच्या जो नरेंद्र हा मुलगा होता, या नरेंद्र विश्वनाथ बाबू खूप कष्ट करायचे, खूप श्रीमंत होते. पण आणि नरेंद्र ज्यावेळेस जन्मला, विश्वनाथ बाबूंची पत्नी म्हणजे आपल्या नरेंद्रची माता भुवनेश्वरी देवी, तर या भुवनेश्वरी देवी यांच्या पोटी नरेंद्रचा जन्म झाला. आणि नरेंद्र लहान असतानापासूनच अतिशय जिज्ञासू आणि एक प्रत्येक गोष्ट करून पाहायची जिज्ञासा त्याला. नरेंद्रच्या घरी म्हणजे विश्वनाथ बाबूंच्या घरी खूप सारे वेगवेगळे त्यांचे मित्र परिवार यायचा आणि वेगवेगळ्या चिलमी ठेवलेल्या असायच्या. तर मग नरेंद्र ज्यावेळेस लहान होता, जिज्ञासा पोटीनं हे जाती व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी त्याला दिसायच्या आणि तो विचार करायचा की हे कसं असं, म्हणजे जाती व्यवस्था ही जर ईश्वर निर्मित नाहीये तर मग हे का करून ठेवलेलं आहे आणि काय होत असेल का. आणि मग जे वेगवेगळ्या चिलमी ठेवलेल्या होत्या, लहान नरेंद्र त्या सर्व चिलमी फुकून पाहायचा की मी मरेल का, माझं काही होईल का. पण असं काहीच झालं नाही. नरेंद्र जशाच तसा होता. लहानपणापासून नरेंद्रला मग त्याच्यामध्ये एक अशी उत्स्फूर्त अशी शक्ती होती जी की त्याला शांत बसू देत नव्हती. म्हणजे तो सतत धावपळ करत राहायचा, सतत पळापळ करत राहायचा. आणि जर मग याला बांधून ठेवलं, घरातल्या लोकांनी जर कोंडून ठेवलं तर तो आजारी पडायचा. मग नरेंद्रनं केलं काय, ही शक्ती जी आहे तर हिचा उपयोग तर झाला पाहिजे. मग या विचाराने नरेंद्रनं काय केलं, तर नरेंद्रनं मग ही सर्व शक्ती, व्यायाम, त्याच्यानंतर काठी चालन, मुष्टियुद्ध, घोडसवारी या सर्व गोष्टीमध्ये नरेंद्रनं ती शक्ती घातली. मग नरेंद्रचे जे गुरु होते रामकृष्ण परमहंस, ज्याला या सकल विश्वामध्ये ज्ञान देण्यासाठी ज्यांनी घडवलं, तर या विश्वासाठी तयार केलेल्या अखल मानवजातीसाठी तयार केलेल्या जे गुरु होते रामकृष्ण परमहंस, या रामकृष्ण परमहंसाचं आपण जीवनचरित्र पाहूया. रामकृष्ण परमहंस यांचे जे वडील होते त्यांचं नाव होतं खुदिराम आणि त्यांच्या ज्या आई होत्या त्यांचं नाव होतं चंद्रा. या दोघांच्या पोटी या परमहंसाचा जन्म झाला, पण यांचं जन्म नाव होतं गदाधर. पण सर्वजण त्याला लाडानं हाक नाव हे गदाई होतं. मग हा गदाई ज्यावेळेस लहान होता तेव्हाच आई आणि वडील दोघही बाल्यकाळामध्येच दोघांचं निधन झालं. पण त्यांना जे सांभाळलं त्यांच्या मोठ्या भावांनी सांभाळलं. आणि मग मोठ्या भावांनी सांभाळ करताना पण गदाई लहान असतानापासून तसाच बंडखोर, जिज्ञासू आणि जे नको म्हणेल ते गोष्ट तो करून पाहायचा. मग ज्यावेळेस हे लहान होते आणि यांच्यावर यज्ञोपवीत आणि मुंज हे संस्कार ज्यावेळेस करायचे होते त्यावेळेस त्यांच्या शेजारी राहणारी एक लोहारी होती धानी नावाची. आणि त्या धानीनं सांगितलं की नवरेन, हे रामकृष्णा किंवा गदाई, मी काय करेल,
सर्वप्रथम मी तुला भिक्षा देईन. ज्यावेळेस तू मुंज संस्कार होईल, यज्ञोपवीत ज्यावेळेस तू करशील त्यावेळेस मी तुला सर्वप्रथम सगळ्यात पहिल्यांदा मी तुला भिक्षा देईन. आणि गदाईने हे कबूल केलं. यज्ञोपवीत संस्कार झाला, मुंज हा संस्कार झाला. आणि ज्यावेळेस गदाधर ज्यावेळेस झोळी घेऊन भिक्षा मागण्यासाठी या धानी या लोहारणीकडे निघाले, त्यावेळेस त्यांच्या मोठ्या भावाने त्यांना अडवलं आणि विचारलं, कुठं चालला तू, काय करतोय तू? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी धानीकडे जात आहे. आणि मग त्यावेळी त्यांचे मोठे बंधू म्हणाले, ती लोहारीण आणि तू तिच्याकडे जाणार? शक्य नाही, असं नाही करायला पाहिजे, तू नाही जायचं. मग त्यावेळी तुझा संस्कार बुडून जाईल. मग त्यावेळी या गदाईने एक उत्तर दिलं की मी जानवं घातलंय आणि या घालण्याआधीही मी तिला वचन दिलेलं होतं, धानीला वचन दिलेलं होतं की मी सगळ्यात पहिली भिक्षा ही तुझ्याकडून घेईन. आणि जर मी वचन पाळलं नाही तर मला हा जानवं घालण्याचाही अधिकार नाही, ब्राह्मण धर्म पाळण्याचाही अधिकार नाही. तर असे हे गदाधर रामकृष्ण परमहंस. असाच काही दिवसानंतर ज्यावेळी रामकृष्ण परमहंस हे लहान होते, म्हणजे वेळेनुसार ते वाढत होते, तर हे तरुणपण ज्यावेळेस आलं त्यावेळी त्यांचे जे बंधू होते ते बंधू देवपूजा करायचे आणि घर चालवायचे. गदाईला तर ह्या गोष्टीची आवडच नव्हती. मग गदाई काय करायचे, त्यांना आवड होती कशाची, तर वस्तू बनवण्याची, वस्तुकलेची, मूर्ती बनवण्याची, गायनाची. सर्व सवंगड्यामध्ये जाती भेद भाव हे न पाहता सर्वांमध्ये मिसळण्याची आवड होती. या सर्वांमध्ये ते मिसळून राहायचे. त्यांचे मोठे बंधू हेच घर चालवायचे. पण कालांतरानं यांच्यावरही ती जबाबदारी आली. आणि मग या बंगाल प्रांतामध्ये, पश्चिम बंगालमध्ये एक रामचंद्र आणि रासमणी अतिशय श्रीमंत धनाढ्य असं एक कुटुंब होतं. आणि या कुटुंबांना काली मातेनं दृष्टांत दिलेला होता की तू एक माझं काली मातेचं मंदिर बांध. दक्षिणेश्वरीला या रासमणी आणि रामचंद्र यांनी काली मातेचं एक खूप सुंदर असं एक मंदिर बांधलेलं होतं. आणि हे मंदिर बांधल्यानंतर या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी पुजारी पाहिजे, पण हे जातीनं शूद्र होते, म्हणजे हे ब्राह्मण समाजाचे नव्हते. आणि यांनी तर मंदिर बांधलं, मग पूजेसाठी कोण येणार, कोणीच यायला तयार नव्हतं. त्यावेळी गदाधराच्या वडील बंधूंनी एक यांना मार्ग सांगितला की तुम्ही काय करा, तुम्ही नावापुरतं हे जे मंदिर आहे हे कोण्या ब्राह्मणाला दान स्वरूपात अर्पण करा आणि मग त्यावेळी हे पूजेला येतील. आणि ते पूजेला यायला लागले. या काळामध्ये एक प्रसंगही असा घडलेला होता की या रासमणीच्या मंदिरामध्ये, घरामध्ये एक कृष्णांची मूर्ती होती. पण पूजा करत असताना योगायोगानं किंवा हात लागून ते मूर्ती पडली आणि त्या मूर्तीचा पाय तुटला गेला. मग आता ही अपवित्र झाली, आता हिला ठेवायचं नाही, मंदिरात ठेवायचं नाही, असे सर्व पुजारी म्हणायला लागले, सर्व ब्राह्मण म्हणायला लागले. त्यावेळेस गदाधरानं त्याचं मूर्ती कौशल्य वापरून त्या मूर्तीला एक पाय बसवला आणि पाय बसवून ती मूर्ती अतिशय कळणारही नाही अशा पद्धतीने केली. आणि सांगितलं मूर्तीला कुठलं आलं अपवित्रपण. अशा पद्धतीनं जे गदाधर होते, रामकृष्ण परमहंस होते, हे घडत होते, काली मातेची सेवा करत होते. आणि काली मातेची सेवा करत असतानाच त्यांना काली मातेचा दृष्टांत झाला, साक्षात्कार झाला. ज्यावेळेस हा साक्षात्कार झाला ते पूजा करायचे, मातेला म्हणायचे, माते मला दर्शन दे, दर्शन दे. आणि ते भजन गायचे, रक्तबंबाळ ज्यावेळेस ते लोळायचे, गडबडा लोळायचे, त्यावेळेस रक्तबंबाळ व्हायचे. आणि मग हे रासमणी त्यांचे बंधू मथुरा बाबू यांना असं वाटायचं की हे पिताजी आता ठार वेडे झाले, हे पागल झाले. पण ते पागल नव्हते झाले. आणि त्या म्हणजे एक म्हण आहे अशी किंवा एक विचार आहे असा
की शहाणे इतिहास वाचतात आणि वेडे इतिहास घडवतात. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद या वेड्या लोकांनीच इतिहास घडवला. जगाला हिंदू धर्मातलं अद्वैतवाद आणि हिंदू प्रमातला सर्व वेदांग, सर्व सनातन धर्म हा पूर्ण जगाला दाखवला ह्या दोन गुरु शिष्यांच्या वेड्या जोडीनीच. तर मग परमहंसांना साक्षात्कार झाला आणि या साक्षात्कारामध्ये ते आळवायचे, देवीची प्रार्थना करायचे, पूजा करायचे. इकडं आपला नरेंद्र यांचा जन्म झालेला होता. नरेंद्रही तसाच, आणि हाही यानं व्यायामानं हे शरीर बनवलेलं. मग योगी अरविंद यांनी परमहंसाबद्दल सांगितलंय की हजारो वर्षामध्ये परमहंसासारखे हे एखादीच निर्माण होतात, एखादीच तयार होतात, सर्व होत नाही. मग नरेंद्रांची आणि परमहंसांची भेट कशी झाली? तर एक दिवस त्यांच्या शिष्य, परमहंसाचे शिष्य यांच्या घरी परमहंस अचानक गेले आणि मग त्यांच्या शेजारी, त्या शिष्यांच्या शेजारी नरेंद्र राहायचा. मग नरेंद्राला बोलवलं आणि नरेंद्रला बोलवल्यानंतर नरेंद्र गाणं म्हणायला सुरुवात केली. आणि त्या गाण्याचा सारांश असा होता की तू कुठं फिरतोय? हा संसाराचा जो वेश आहे हे घालून तू कुठं फिरतोय? तू हा संसार वेश टाकून दे आणि माझ्या सेवेमध्ये ये, या संन्यस्त वृत्तीने ये, देश सेवा करण्यासाठी ये, असा हा त्या भजनाचा अर्थ होता. आणि हे भजन ऐकता ऐकताच परमहंसांना समाधी अवस्था लागली आणि या समाधी अवस्थेमध्ये त्यांनी डोळे मिटून घेऊन हे ऐकत होते. भजन संपलं तरीही डोळे बंद. मग आता काय करायचं? शिष्यांना असं वाटलं आता काय करायचं? त्यांनी नरेंद्रला दुसरं भजन गायला सुरुवात केली आणि नरेंद्र ज्यावेळेस दुसरं भजन गायला सुरुवात केली त्यावेळेस परमहंसांनी डोळे उघडले, नरेंद्रचा हात धरला आणि त्या सर्वांपासून दूर असं दरवाजा बंद करून ते बाजूला आले. म्हणाले, कुठं होतास तो? इतके दिवस कुठं होतास? म्हणजे माझी जे अंतरात्म्यातली मला जे सिद्धी प्राप्त झाली होती हे सांगण्यासाठी, हा वारसा देण्यासाठी मी शोधत होतो आणि मला तो इतक्या वर्षानंतर भेटलास. पण नरेंद्रला असं वाटलं की हा बुवा हा संन्यासी पागल तर झाला नाही ना? आता हा मला असं म्हणजे आमची तर कधीच भेट झाली नाही आणि हा धरून असं म्हणतोय की माझी भेट जन्मजन्मीची आपली भेट आहे, आपण भेटायला हवं होतं, खूप लवकर भेटायला हवं होतं. आणि मग त्यावेळी नरेंद्र असा भीती वाटली नरेंद्रला की हे काय म्हणतायत मला. आणि ते हात धरला आणि म्हणाली, परमहंस त्याला म्हणाले की तू मला लवकर भेटशील, तू येशील ना? तू हा वारसा घेऊन अखिल विश्वाला, सकल विश्वाला, सर्वांना तू हा मानवता धर्म देशील ना? मग ह्या वेड्यापासून पिछा सोडण्यासाठी एकदाच नरेंद्रनं वचन दिलं. खूप दिवसानंतर खूप दिवस यांची भेटही झाली नाही. दुसऱ्या भेटीसाठी कालांतरानं नरेंद्र एकदाच या परमहंसाला, रामकृष्ण परमहंसाला भेटण्यासाठी दक्षिणेश्वरीला आले. तिथं परमहंस एकटेच मंदिरामध्ये त्यांच्या ज्या ठिकाणी ते प्रार्थना करायचे त्या ठिकाणी ते एकटेच बसलेले होते. जसा नरेंद्र त्यांना दिसला तसं ते काहीतरी पुटपुटत त्यांनी नरेंद्रला जवळ बसायची खूण केली. नरेंद्र जवळ बसला आणि जवळ बसल्यानंतर परमहंसांनी त्यांचा उजव्या पायाचा स्पर्श नरेंद्रला केला आणि जसा नरेंद्रला स्पर्श झाला तसं ही सर्व खोलीतील वस्तू हे सर्व वितळून जात आहे. नरेंद्र स्वतः वितळून जात आहे असं व्हायला लागलं. नरेंद्र घाबरला आणि नरेंद्रानं म्हटलं, परमहंसाला म्हणाला, हे काय करताय तुम्ही? हे काय करताय तुम्ही माझ्यासोबत? मला माझे आई वडील आहेत ना? आणि परमहंस हसले. त्यांनी हलके नरेंद्रच्या छातीवरून हात फिरवायला सुरुवात केली आणि हात फिरवता परत जागृत अवस्था आली. नरेंद्र घरी गेला आणि त्यावेळी परमहंस त्याला इतकंच म्हणाले
की आजच्या पुरतं इतकंच बस झालं. नरेंद्र घरी गेला. घरी गेल्यानंतर नरेंद्रचा अभ्यास हे सर्व सुरू होतं. कालांतरानं वेळ काळ हे सर्व झालं. वेळ जसा जसा जात होता तसं नशिबाचे चक्रही उलट्या वेगानं वाहत होते. नरेंद्रचे वडील अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ज्यावेळी वडिलांचं निधन झालं त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी प्रॉपर्टीसाठी, इस्टेटीसाठी, संपत्तीसाठी हे न्यायालयामध्ये दावे टाकले आणि नरेंद्रच्या नशिबी कर्जबाजारीपण आणि वन भटकणं, आपली माता आणि 2 भाऊ यांच्या शिक्षणासाठी नरेंद्रनं काय करावं, काय काम करावं असा तो विचार करायचा, कष्ट करायचा. घर फिरलं की घरासोबत वासेही फिरतात. त्याचे जे मित्र ज्याच्या गायनाची खूप प्रशंसा करायचे, नरेंद्रच्या गायनाची प्रशंसा करायचे, त्या नरेंद्रला भेटेनासे झाले. नरेंद्रला परत त्यांच्या गुरुची आठवण झाली. ते गुरुला भेटायचे आणि गुरुला म्हणायचे, माझ्यासाठी काहीतरी मागा, या काली मातेला माझ्यासाठी काहीतरी मागा. त्यावेळी परमहंस म्हणायचे, मी तर मागू शकत नाही, तूच माग. आणि नरेंद्र तसंच परत घरी यायचे. मग या नरेंद्राविषयी नातेवाईकांनी कोर्टामध्ये तर दावे दाखल केले होतेच, पण त्यांचे जे गुरु होते रामकृष्ण परमहंस यांनाही जाऊन कागाळ्या करायचे, खोट्या नाट्या गोष्टी सांगायचे की तुमचा विद्यार्थी म्हणजे ज्याची स्तुती करता करता तुम्ही थकत नाही, माझा नोरेन माझा नोरेन असं तुम्ही म्हणताय, तो नोरेन आता गोमांस भक्षण करत आहे, मदिराप्राशन दारूचं व्यसन लागले त्याला, तो गोमांस भक्षण करत आहे, वाईट संगतीला लागलाय, तो आता नरेंद्र राहिला नाही. त्यावेळी परमहंस हे फक्त एक स्मितहास्य करायचे. त्यांना माहिती होतं की ही जी लागलेली आग आहे आणि ह्या आगीतून निघणारा जो धूर आहे तो फक्त घरालाच काळ करू शकतो, आकाशाला काळ करू शकत नाही. आणि माझा नरेंद्र हा विशाल आकाश आहे, त्याला कुठलीही कुठलीही धूळ त्याला काळ करू शकणार नाही. इतका प्रगाढ विश्वास आपल्या विद्यार्थ्यावर, आपल्या नरेंद्रावर त्यांना होता. एक दिवस नरेंद्र खूप वैतागून रागामध्ये रामकृष्णांना भेटला आणि म्हणाला की तुम्ही नुसतंच म्हणता काली माता सर्व काही देऊ शकेल, जगातल्या त्यांच्या लेकरांना काय पाहिजे ते तिला माहिती आहे, पण तिला काही माहिती नाही. मला किती कष्ट होत आहे, मला एकदा काली मातेचं दर्शन घडवू द्या, मला एकदा दर्शन घडल्यानंतर मला तिला मागू द्या. नरेंद्र मग त्यावेळी शेवटी एकदाच रामकृष्णांनी नरेंद्रला सांगितलं की तू जा, मी आज तुला काली मातेचं दर्शन घडवतो, तू जा आणि तूच प्रत्यक्ष माग काली मातेला तुला काय पाहिजे. नरेंद्र काली मातेच्या मंदिरात गेले, दर्शन घेतलं आणि ज्या वेळेस त्यांना काली मातेचं प्रत्यक्ष दर्शन झालं त्यावेळेस ते सर्व विसरून गेले आणि काली मातेला मागितलं, हे आई, मला तू वैराग्य दे, ज्ञान दे, मला भक्ती दे आणि अखंड फक्त आणि फक्त तुझंच दर्शन होईल असं काहीतरी कर ग माते, मला असं काहीतरी कर, मला ज्ञान, भक्ती, वैराग्य या सर्व गोष्टी दे, विवेक दे. आणि मग हे सर्व झालं आणि थोड्या वेळानंतर नोरेन परत बाहेर आला. परमहंसाने त्याला हसत हसतच विचारलं, काय नोरेन, काली मातेला मागितलं ना सर्व, मिळेल ना तुला हे सर्व? आणि त्यावेळेस आश्चर्यचकित झाले. नरेन विचार करायचा की मी हे काय मागितलं. कालांतरानं नरेंद्र हे एक वेळ नाही, हे असं भरपूर वेळा व्हायचं. नरेन जायचा, काली मातेजवळ जायचा, दर्शन घ्यायचा, डोळे मिटायचा आणि म्हणायचा, हे देवी, मला विवेक दे, मला वैराग्य दे, मला ज्ञान दे. बाकी स्वतःच सर्व विसरून जायचं. ज्यावेळी नोरेन परत परमहंसांना भेटायचा आणि परमहंस विचारायचे, मागितलं
नरेन मागितलं तू? त्यावेळेस नरेन म्हणायचा, मी विसरून गेलो. आणि त्याच वेळी परमहंसांनी नरेंद्रला सांगितलं की बाबा रे, तू लोकांकडेच नाही, तू ईश्वराकडेही कधीच स्वतःसाठी काहीच मागणार नाहीस, कारण की तो तुझा धर्मच नाही. अखिल विश्व हे हा आणि मानवता हाच तुझा धर्म आहे. तू जे काही मागशील ते फक्त त्यांच्याचसाठी मागशील. अशा पद्धतीनं परमहंस आपल्या नोरेनला घडवत होते, ज्ञान देत होते. नोरेनला तात्पुरत्या स्वरूपाची नोकरीही लागली आणि तो पैसा, जो काही पगार आहे, नोरेन तो घरी द्यायचा, घरी पाठवून द्यायचा आणि तो त्याच्या शिष्याजवळ दक्षिणेश्वरीला काली मातेच्या मंदिरात शिष्य आणि गुरु हे दोघ जण राहायचे. ज्यावेळी हे सर्व शिक्षण देणं चालू होतं त्यावेळीच अतिशय दुर्धर असा आजार, गळ्याचा आजार या रामकृष्ण परमहंसांना झाला. आणि ज्यावेळेस सर्व तपासण्या केल्या त्यावेळेस लक्षात आलं की हा आजार हा गळ्याचा कॅन्सर आहे. या आजारातही मानव धर्म आणि वेदातूनच सर्व सकल सनातनी धर्म हा मिळालेला आहे असं म्हणायचं. आणि सर्व जे धर्म आहेत, सर्व धर्म, हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन, बौद्ध, ह्या त्या वेदाची एक एक अंग आहेत, ज्यांना तसं समजलं तसं. म्हणूनच रामकृष्ण परमहंस एक वाक्य म्हणायचे, जतो मत ततो पथ. यापूर्वीच ज्यावेळेस रामकृष्ण परमहंसाला काली मातेचं दर्शन झालं आणि त्यावेळी ज्यावेळी यांना एक नागा साधू तोतापुरी हे भेटायला आलेले होते, त्यावेळी ते भेटल्यानंतर त्या नागा साधूंनी त्यांना निर्विकल्प समाधी दिलेली होती. निर्विकल्प समाधीमध्ये रामकृष्ण परमहंस ज्यावेळेस सतत राहायचे त्यावेळी काली मातेनं त्यांना दर्शन दिलं आणि सांगितलं की हे निर्विकल्प समाधी हा छंद आहे आणि या छंदासाठी तुझी निर्मिती झाली नाही, सकल मानवता, सकल जगाच्या सेवेसाठी, मानवता धर्म शिकवण्यासाठी तुझी निर्मिती झालेली आहे. याच काळामध्ये त्यांना गोविंद बाबू हे एक त्यांचे सहचरी हे भेटले होते. यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. रामकृष्ण परमहंसांनी इस्लाम धर्माची सलग 3 दिवस काली मातेचं दर्शन नाही, भेट नाही, चिंतन नाही न करता इस्लाम धर्माची पूजा केली. खान पान वेशभूषा सर्व. आणि 3 दिवसानंतर त्यांना दाढीधारी असा एक दिव्य पुरुष त्यांना भेटला. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की हे, आणि तो भेटला आणि त्यांच्यामध्ये सामावून गेला. असेच शंभूचरण मलिक हेही यांनी ख्रिस्त धर्माची पूजा करायची, ख्रिस्ती धर्मानुसार राहायचे. रामकृष्ण परमहंसांनी त्यावेळीही सलग 3 दिवस ख्रिस्त धर्मानुसार पूजा अर्चा साधना केली आणि 3 दिवसानंतर त्यांना येशूचं दर्शन झालं. म्हणजे आणि येशू त्यांच्यामध्ये सामावून गेला. आता या सर्व गोष्टीमुळेच रामकृष्ण परमहंस म्हणायचे, जतो मत ततो पथ. म्हणजे प्रत्येक धर्म हा ईश्वराप्रत जातो, प्रत्येक पंथ हा ईश्वराप्रत जातो. आणि त्यामुळेच ते म्हणायचे की हवं तेवढे संप्रदाय तयार करा आणि तुम्ही तुमचा ईश्वर प्राप्त करून घ्या. आणि हीच शिकवण रामकृष्ण परमहंस आपल्या शिष्याला, त्यांच्या प्रिय नोरेनला ते देत होते. रामकृष्ण परमहंसाला हे शिक्षण देत असताना त्यांना गळ्याचा कॅन्सर झाला, तरीही ते त्या आवाजात ते बोलत राहायचे आणि मग ही शिकवणी देत राहायचे. वेळ जात होता, त्यांचा मृत्यू जवळ येत आहे असं वाटत होतं. आणि ज्यावेळेस हा रोग बळावला, बाकीचे इतर शिष्य रामकृष्णांना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत जायला भीत होते. आणि भीत असताना ते म्हणायचे, यानं हा रोग आपल्याला तर होणार नाही, हा रोग संसर्गजन्य आहे असं त्यांना भीती वाटायची. ही आसपासची कुजबूज नरेंद्रनं ऐकली. नरेंद्र या शिष्यांना घेऊन तडक रामकृष्णांच्या खोलीमध्ये गेला. ज्या वाटीमध्ये रामकृष्णांनी
भाताची पेज, तांदळाची पेज दिलेली होती, ती वाटी उचलली आणि सरळ कटकट 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 जे राहिलेलं, जे थोडंफार जे उरलेलं जे पेज होतं ते पिऊन घेतलं. त्याची ही वृत्ती पाहिली आणि त्यांच्या शिष्यांचा जो गैरसमज होता तो गळून गेला. ते शिष्यही नरेंद्राला मानायला लागले. ह्या मृत्यूजवळ येत होता त्यावेळी रामकृष्ण परमहंस, त्यांची पत्नी शारदा देवी आणि ह्या नरेन, या दोघांना त्यांनी एक प्रमुख बनवलेलं होतं. ते सांगायचे की देवी आणि हा नरेन यांच्या प्रमुख पदानच आपण हे पुढचं कार्य चालवावं. रामकृष्ण परमहंसांना गिळता येत नव्हतं. त्यावेळेस नरेंद्र त्यांना म्हणाला, म्हणजे सर्वांच्या एक काही कल्पना होत्या की अवतारी पुरुष आहेत, रामकृष्ण परमहंस अवतारी पुरुष आहेत, यांनी स्वतःची अभिपदा ओढवलेली आहे आणि हे काहीतरी आपल्याला सर्वांना दाखवण्यासाठी, पण एकदा हे दाखवणं झालं की हे रोग निघून जाईल. त्यावेळी असल्या अंधश्रद्धा बाळगण्यापैकी नरेंद्र नव्हता. नरेंद्र सर्व शिष्यांना म्हणायचा, जसं देवत्व आहे तसंच देहत्वही आहे. देह आणि देहाच्या जन्म, वृद्धी आणि क्षय या म्हणजे विनाश या अटळ गोष्टी आहे. जन्म जसा अटळ आहे तसंच वृद्धी आहे आणि तसंच विनाश ही अटळ आहे, मृत्यू ही अटळ आहे. म्हणून त्यांचं कार्य संपलं. हे रामकृष्ण नक्कीच देह सोडणार हे नरेंद्रला माहिती होतं. आणि मग नरेंद्र फक्त एकच म्हणायचा, गिळतानाही त्रास होत आहे तर एकदा फक्त तुम्ही एकदा काली मातेला म्हणा की मला गिळण्यासाठी थोडस शक्ती द्या. आणि ज्यावेळी रामकृष्णांनी काली मातेला मागणं मागितलं की मला, मी हे दुखणं बरं कर असं म्हणत नाही, पण मला फक्त गिळेल असं काहीतरी कर, अन्न ग्रहण गिळेल असं काहीतरी कर. आणि ते ज्यावेळेस काली मातेचं दर्शन करून समाधीतून ज्यावेळेस बाहेर आले त्यावेळेस नोरेन त्यांना विचारला की तुम्ही मागितलं? त्यावेळेस रामकृष्णांनी एक वाक्य सांगितलं. ह्या एवढ्या शिष्यांकडे हात करून ते काली मातेनं दाखवलं, सांगितलं की इतक्या तोंडानं खात आहेस तू, आणखी किती तोंडानं खाशील? मी तुझ्यासाठी, म्हणजे तू म्हणाला म्हणून मी मागण्याचा प्रयत्न केला, पण हे झालं नाही. नरेंद्र वेळोवेळी त्यांची परीक्षा घेत होता. वेळोवेळी शिष्य, म्हणजे त्याच्या मनात शंका यायची की विज्ञान हे सर्व शास्त्र हे कसोटीवर तयार झालेलं आणि मध्ये मध्ये हे होईल का? त्यानं असंच एकदा शंका घेतलेली होती अद्वैतवादावर. ज्यावेळी परमहंस सर्वांना प्रवचन देत होते त्यावेळेस तो अद्वैतवादाविषयी त्याच्या मित्राला म्हणाला होता की वाटी ईश्वर, ताट ईश्वर, भांड ईश्वर, तू ही ईश्वर, मी ईश्वर. आणि मग त्यावेळी परमहंसांनी त्याला स्पर्श केला आणि सर्व ब्रह्ममय दिसायला लागले. नरेंद्रच्या आजूबाजूचं सर्व, ज्यावेळेस तो घरी जायला लागला त्याला रस्त्यामधली गर्दी, वस्तू, सर्व त्याला हे असंच दिसायला लागलं, ब्रह्ममय दिसायला लागलं. म्हणजे नरेंद्रच्या मनात मध्ये मध्ये शंका यायची आणि त्याचे गुरु ही शंका दूर करायची. ज्यावेळी मृत्यू समयी हे ते सर्व जमलेले होते तेव्हा नरेंद्र च्या मनात परत शंका आली. रामकृष्णांना बोलताही येत नव्हतं आणि शंका आली, ह्या खरंच अवतारी पुरुष असेल? आणि ही गोष्ट कळाल्यानंतर आपल्या स्पष्ट अशा आवाजात, गळ्याला कॅन्सर झालेला असताना, आवाज निघत असतानाही परमहंस त्याला म्हणाले, नरेंद्र आणखी किती दिवस ही शंका घेणार? आणखी किती दिवस तू विचार करणार असाच? आणि 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्टच्या रात्री रामकृष्णांनी आपला देह ठेवला. या देह ठेवण्या अगोदर काही क्षण नरेंद्रला जवळ घेतलं, हात जोडले, काली मातेची प्रार्थना केली आणि प्रार्थना करत करत परमहंसाच्या शरीरातून अशी एक दिव्य शक्ती बाहेर निघाली जे नरेंद्रमध्ये सामावून गेली.
असा एक प्रकाश नरेंद्रमध्ये सामावून गेला. थोड्या वेळानं रामकृष्णाने डोळे उघडले आणि ते रडायला लागले. नरेंद्र, माझ्या नरेंद्रा, आज मी फकीर झालो. माझ्याजवळ जे काही होतं ते सर्वच्या सर्व मी तुला देऊन टाकलं. आता मी फकीर झालो, माझ्याजवळ काहीच नाही. आणि 15 आणि 16 ऑगस्टच्या मध्यरात्री नरेंद्रांनी देहत्याग केला. या नरेंद्रच्या प्रिय प्रिय अशा गुरूंनी, रामकृष्ण परमहंसांनी देहत्याग केला. सर्व शिष्यगण दुःख सागरात बुडून गेले. परंतु या शिष्योत्तमानं ज्यावेळेस आपल्या गुरूंना अग्नी देत होता, त्यावेळी तो गंगा किनारी त्या तीरावर तो विचार करत होता भविष्यातल्या हिंदू धर्माबद्दल. आणि हिंदू धर्म अखिल मानव जातीला, संपूर्ण जगाला सांगण्यासाठी काय करावं याचा विचार करत होता. शारदा माता ज्यावेळी स्वतः वैधव्य आल्यानंतर वैधव्यपणाच्या खुणा म्हणजे हे सर्व पुसून टाकण्यासाठी त्यांनी हात उचलून बांगड्या फोडण्यासाठी हात उचलले, त्यावेळेस अदृश्य अशा रामकृष्णांनी त्यांचा हात धरला आणि हात धरून त्यांना सांगितलं, वेडी खुळी, तुला असं वाटतंय मी मेलो? अरे, मी तर फक्त खोली बदललीये, मी मेलो नाही. आणि अशाच गुरूंचं सर्व व्रत वारसा आपल्या नरेंद्रनी, विवेकानंदांनी घेतला. विवेकानंद कसे बनले, त्यांनी सर्व त्यांचा ज्ञान विश्वाला कसं दिलं, याविषयी आपण पुढील भागात पाहूया. आपण सर्वजण या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांना